आज काय झालं, दुपारची वेळ होती, कामं वगैरे सगळी आवरली. मग काय करायचे तर मग डोक्यात एक आयडिया आली. आज काहीतरी वेगळं बनावं म्हटलं. तर मग काय बनवायचंय चला तर बघूया. हाय, हॅलो, नमस्कार. मी स्वाती. स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आज आपण होम डेकोरेशनसाठी एक क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज बनवणार आहोत. तर ती ॲक्टिव्हिटीज अशी आहे की माझ्याकडे ऑलरेडी खूप सारे मोराचे पंख म्हणजे पिकॉक फेदर होते आणि हे बरेच दिवसापासून लावलेले होतं. याचं काय बनवावं? मग मी आणि माझ्या मुलींनी एक आयडिया केली. हे मोराचे पंख आहेत आणि हे खूप छान क्वालिटीचे आहेत. यापासून आपण आज एक क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज बनवणार आहोत. मी इथे सर्वात आधी एक छोटासा कार्डबोर्डचा पीस घेतलेला आहे, राऊंड कट केला आणि त्यानंतर हे फेदर व्यवस्थित बघितलेत, कुठला डॅमेज आहे, काय आहे. जे डॅमेज आहेत ते साईडला काढले आणि त्यामधून फक्त चारच पीस घेतलेले आहेत आणि ते बघा अशा पद्धतीचे मी कट केलेत आणि इथे कट केल्यानंतर त्याला परत आपल्याला एक शेपमध्ये कट करायचे आहेत. आणि ही ॲक्टिव्हिटीज तुम्हाला लास्टला कळेल काय आहे क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज. करताना ॲक्च्युली खरंच खूप मज्जा आली. 2 वेळेस तर 2 पीस तर खराब झाले. त्यानंतर आम्ही परत घेतले आणि ते व्यवस्थित कटिंग केले. बघा मी ते जे कार्डबोर्ड घेतलेलं आहे त्याला थोडासा इथे ग्लू लावलेला आहे आणि ग्लू लावल्यानंतरच आपल्याला हे फेदरचे पीस व्यवस्थित स्टिकिंग करायचे आहे. स्टिकिंग करताना त्याला जास्त प्रेस करायचं नाही, म्हणजे थोडं प्रेशर कमी ठेवायचं आहे. कारण पिकॉकचे फेदर हे खूप नाजूक सेन्सिटिव्ह आहेत. थोडाही हात लागला तर ते तुटण्याची भीती वाटते. आता हे पिकॉकचे पीस आहेत ना, तर हे व्यवस्थित आपण 4 लावलेले आहेत, तुम्ही बघू शकताय. आणि याचा इथे काय आकार झालेला आहे हे तुम्हाला बघूनच कळलं असेल. आणि असे छोटे छोटे साईडनी जे आहेत ते राऊंडअपमध्ये आपल्याला कटिंग करायचं आहे. चारही पीस आपल्याला इथे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. साईडनी म्हणजे कॉर्नरनी थोडंसं लेंथला कमी ठेवायचं आहे आणि मिडलमध्ये थोडंसं जास्त कटिंग करायचं आहे. बघा खूप छान पद्धतीने इथे आपली ही क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज झालेली आहे. अजून तरी त्याला फिनिशिंग द्यायचे. थोडंसं निघाला होता एक पीस, त्यामुळे मी पुन्हा तिथे स्टिकिंग केलेलं आहे. आणि आता हा पीस बघितल्यावर तर तुम्हाला 100% कळालं असेल की काय क्रिएटिव्ह ॲक्टिव्हिटीज आहे. आता इथे आपल्याला थोडंसं डेकोरेशन करायचं आहे. मग मी पुन्हा इथे मिडलमध्ये ग्लू लावलेला आहे आणि माझ्याकडे इथे पर्लमध्ये जे मोती होते ते स्टिकिंग केलेलं आहे. आणि हे स्टिकिंग करण्याचं कारण असं की ते एक छानसं थोडंसं ॲक्टिव्ह दिसेल. कारण पिकॉकचे फेदर जे आहे त्याचा कलर पण खूप छान आहे आणि त्यावरती व्हाईटमध्ये जे मी मणी लावलेले आहेत ते खूप छान दिसत होते. आणि इथे समोर एक छोटासा आपल्याला ब्लॅक कलरचा एक मोती लावायचा आहे आणि ही आपली बटरफ्लाय रेडीच होते. तुम्ही बघा किती छान सुंदर दिसते ना. पिकॉकच्या फेदरपासनं एवढी छान बटरफ्लाय होईल असं वाटलं नव्हतं, पण मी हे ट्राय केले. खरंच खूप छान दिसते. आणि त्याच्यासमोर आपल्याला बटरफ्लायला जे 2 मिशा टाईपमध्ये असतात केस त्यांचे लांब लांब, तेही लावून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता खूप सुरेख सुंदर अशी बटरफ्लाय रेडी झालेली आहे. ही बटरफ्लाय तुम्ही लिव्हिंग रूममध्ये कुठेही लावू शकताय. फ्रंट साईडला, डोअरला. इथे मी माझ्या मुलीने इनसाईडमध्ये लावलेली आहे डोअरला. आणि हा व्हिडिओ तुम्हाला खरंच कसा वाटला, आपली बटरफ्लाय कशी वाटली हे मला नक्कीच सांगा. थँक्यू.